डोनाल्ड ट्रम्प यांचे आणि जेफ्री एप्स्टीन यांचे खूप घनिष्ठ संबंध होते. त्यांचे एकत्र फोटोज आहेत, ते खूप व्हायरल झालेत आणि त्या निमित्ताने एप्स्टीनची चर्चा सतत गेली 6 वर्ष चालू आहे. डोनाल्ड ट्रम्प सत्तेच्या बाहेर होते, त्यावेळेला ते असं म्हणायचे, की आम्ही एप्स्टीन यांच्या संदर्भातल्या फाइल्स खुल्या करू. ते सत्तेत आल्याच्या नंतर गेलं वर्षभर त्यांनी बऱ्यापैकी आढेवेढे घेतले. त्यांची इच्छा नव्हती. परंतु अमेरिकेमध्ये कायदा शेवटी पास झाला. त्याच्यावरती प्रेसिडेंट म्हणजे ट्रम्प यांना सह्या करून ती कागदपत्र खुली करावी लागली. आता कागदपत्र म्हणजे काय? तर एप्स्टीन यांच्यावरती ज्या केसेस दाखल झालेल्या होत्या, त्यासाठी तपासामध्ये तयार झालेली कागदपत्र आणि त्यांच्या घरातनं जमा केलेली कागदपत्र. लाखो कागदपत्रांचा तो एक डेटा आहे. व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे जेफ्री एप्स्टीन 6 वर्ष अमेरिकेच्या राजकारणामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणून उदयाला आलेले होते. त्यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर ते जास्त प्रकर्षाने उदयाला आलेलं होतं. कारण त्यांचा तो मृत्यू हा आत्महत्या होती का तुरुंगात केलेली हत्या होती? याविषयी सुद्धा प्रश्नचिन्ह आहेत. अनेकांना असं वाटतं, की त्यांचे ट्रम्प यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध पाहता कदाचित ती नॅचरल म्हणजे आत्महत्या नसावी. तो एक प्रकारचा हत्येचा प्रयत्न किंवा हत्याच असावी असंही मानलं जातं. त्याला अजून काही पुरावे मात्र आपल्याकडे नाहीयेत.